आली गुड मॉर्निंग. सो न्यू डे स्टार्टेड. ब्रेकफास्ट. आज मस्त मी नवीन रेसिपी दाखवणार आहे विथ द हेल्प ऑफ दिस मिक्सर. कधीपासून इच्छा आहे. याच्यात मी पुऱ्या सुद्धा बनवून झालेल्या आहे. तो कदाचित तुम्ही पाहिला असेल. आणि आज मी त्यात बनवणार आहे नानचं पीठ आणि अजून बाकी गोष्टी आहेत त्या सुद्धा दाखवणार आहेत. एक इथे बॉईल होत आहे, नाश्ता बनतोय व्हेज आणि दिस इज नॉन व्हेज. सो लास्ट टाइम मी तुम्हाला हा जो अगारोचा स्टँड मिक्सर आहे त्याच्याबद्दल मी सांगितलेलं आणि इव्हन एक रेसिपी सुद्धा शेअर केलेली. सो आज परत एकदा अजून एक रेसिपी मी शेअर करणार आहे आणि ह्या मिक्सर मध्ये मी आज काय काय बनवणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. इथे तुम्ही आपलं जे वाटण वगैरे आहे किंवा ज्युसेस ते सुद्धा काढू शकतात. इथे एक प्रॉपर त्यांनी काचेचं एक मोठं वेसल दिलेलं आहे, इथे प्लेस करू शकतात. सो मी ते तुम्हाला दाखवलेलं जेव्हा मी चटणी बनवेल. इकडनं तुम्ही जे आपलं चिकन आहे ते मिन्स करू शकता. त्याचबरोबर कबाब वगैरे सीख कबाब जसं की मी आज बनवणार आहे ते सुद्धा करू शकतो. आणि ह्याच्यात आपण डो बनवू शकतो. त्यानंतर केक करायचं असेल सो केकचं बॅटर सुद्धा विस्क करू शकतो. सो असं मल्टीपर्पज आहे. आता मी सर्वात आधी जे माझं चिकन आहे त्याचा खिमा करून घेणार आहे, कारण आपल्याला सीख कबाबसाठी प्रॉपर मिन्स चिकन लागतं. त्याच्यासाठी हा जो नोझल आहे आणि ही जी प्लेट आहे ती मी लावून घेतली कारण मला फाईन हवं आहे. तर आपल्याला हे बटन आहे जे प्रेस करायचंय आणि इकडे फिक्स करायचंय. त्यानंतर हा जो त्यांनी ट्रे दिलाय ह्याच्यात आपल्याला आपलं जे चिकन आहे ते टाकायचं आणि या होल मधनं हे चिकन आपल्याला पुश करायचंय जेणेकरून इकडनं जे आपलं चिकन आहे चिकन खिमा प्रॉपरली निघेल. सो चिकन एकदम प्रॉपरली मिक्स झालेला आहे. आता मी त्यात टाकते लाल तिखट, थोडीशी हळद, मीठ, तंदुरी मसाला, चिकन मसाला आणि आपल्याला याला मिक्स करायचे. आलं लसूण पेस्ट सुद्धा टाकायची आहे. मी थोडंसं ऍड करते बेसन जेणेकरून हे जे चिकन आहे त्याला एक प्रॉपर एक बाइंडिंग टेक्स्चर मिळेल. स्वतः कबाब बनवण्यासाठी आपल्याला हा जो नोझल आहे तो यूज करायचा आहे. सो त्याच्यावरती मी ही जी सॉसेसची प्लेट आहे ती प्लेस करतेय. तेवढं आपण काढून घ्यायचं. हात ओले करून घ्या. आणि बटन आहे तो बंद करून घ्या. सो दिस इज हाऊ तुमचे जे कबाब आहे ते बाहेर येतील. तुम्हाला जो शेप द्यायचा आहे तो शेप तुम्ही याला देऊ शकता. आमचे जे कबाब आहेत ते मस्त रेडी होत आहेत. आता मी इथे मिंटची चटणी बनवतेय. मी पुदिना घेतला आहे, त्यानंतर कोथिंबीर, एक मिरची, 2 लसूण, मीठ, दही आणि याला मिक्सरला लावणार आहे आणि 1 क्यूब आईसचं जेणेकरून ह्याचं जे ग्रीन जे फ्रेशनेस आहे ते राहील. फायनली आमची जी चटणी आहे ती रेडी झालेली आहे.
कबाब आहेत ते इकडे एक राऊंड झालेला आहे, दुसरा राऊंड करत ठेवलेला आहे. चटणी इज रेडी. आता आम्ही करणार आहोत नान. सो त्याच्यासाठी हे एक असं मस्त मोठं त्यांनी वेसल दिलेलं आहे आपल्याला, ज्यात तुम्ही इवन जेव्हा केक बनवायचा असेल तेव्हा सुद्धा तुम्ही ह्यात बनवू शकता. त्याच्यासाठी तुम्ही हे यूज करा फॉर विस्क. आपण करतो दही वगैरे काय फेटायचं असेल तर ह्याच्यात आपण करू शकतो. आणि हे आहे पीठ मळण्यासाठी. सो आता मी इथे पीठ मळते म्हणून मग आता मी हे लावते. आणि ह्याच्यावरती इवन त्यांनी एक लीड दिलेला आहे जो इझिली असं क्लोज होऊन जातो. आणि इथे एक नॉब आहे ज्याने म्हणजे तुम्हाला असं खाली करावं लागेल आणि मग ते वरती येईल. मला जर असं वाटलं की पाणी वगैरे कमी आहे तर तुम्ही इकडनं ते ऍड करू शकता. द डो इज रेडी. एकदम प्रॉपरली झालेला आहे जसा मला हवा आहे तसा. हाऊ यू कॅन मेक एनी डो. आम्ही ह्याच्या आधी इव्हन पुऱ्यांचं सुद्धा करून घेतलेलं. एकदम इझिली आणि फास्ट होऊन जातं, अजिबात टाइम कन्झ्युमिंग नाही आहे. फायनली फूड इज रेडी. कसे झाले सीख कबाब. म्हणजे आपण फर्स्ट टाइम बनवले, त्यात मिरी न टाकले कारण ते तुला नाही आवडत ना म्हणून. एकदम मस्त झाले. कबाब विथ चटणी ऑसम. चटणीमध्ये थोडंसं पाणी जास्त आलं पण चांगलं झालं ना. खूप छान झालंय, टेस्टी आहे. असं वाटतच नाही की घरी बनवलंय. हो ना. असं वाटतं एकदम धाबा आणि मुगलाई टच एकदम. आणि हे काय नान आहे का काय? नाही, ऍक्च्युली नान बनवण्याचा प्रयत्न होता, तो रोटीमध्ये टर्नअप झालाय. पण नान पण बोलू शकतो त्याला. छान लागते कॉम्बिनेशन. आणि ग्रेव्ही वर तर एकदम मस्त. सो आम्हाला नेहमी एक आपल्याला ऍक्च्युली बोलतात की तुम्ही खूप कमी क्वांटिटीमध्ये बनवतात. खाणारं चिकन आमच्याकडे फक्त 2 आहेत, मी आणि सनी. मोजून 1 ते 2 पीस. 2 पीस तसेच आहेत. म्हणून ते सीख कबाब पण तरी मी 8 बनवलेत कारण मला माहिती ते तुला आवडतील आणि छान झाले. आईंनी पण आज 3 रोटी खाल्लेत म्हणजे त्यांना सुद्धा आवडलं. काहीतरी थोडं वेगळा मेनू. एकदम कोविडची आठवण आली ना. आपण त्यावेळेस हे सगळं करायचं घरी. नवीन गोष्टी. सीख कबाब कधी नाही केले पण हे नान वगैरे सगळं केले. छान झालं. 10 आउट ऑफ 10. थँक्यू. सो येस, बॅक टू होम. आणि आता आम्ही चाललोय बाहेर. आमच्यावर येते स्वीटी आणि ऑफकोर्स नाईसा वंश. सो लेट्स गो. पिंकी झाली. चला. त्याचीच वाट बघत होती कधी येतोय म्हणजे असं फायटिंग आहे त्याच्यात. मला वाटलं फक्त रॉमकॉम आहे असं. स्वीटीताई म्हणते की ॲनिमल मूवी आलाय नेटफ्लिक्सवर. सो वी वर जस्ट वेटिंग की कधी येतोय नेटफ्लिक्सवर आणि बघायला मिळतंय. सो लवकरच. भैया लास्ट प्राइस क्या देने का? ना एकच घे, एकच. भैया लास्ट क्या देने का? 200 रुपये.
है ना एक पीस? ये पूरा देते हो क्या एक ही देते हो? जैसे चाहिए। जैसे चाहिए। ये क्या है? कितने का है? पूरा सेट या 1 जोड़ी? एक जोड़ी। एक जोड़ी आएगा 150। 150। लास्ट कितने देने का भैया? 150 बहुत ज़्यादा दे रहा है। घेतली माहित नाही। हाँ 750 भैया कुछ कम करके दो। भैया पसंद तो करो यार। 750 बहुत बोल रहे हो भैया। लास्ट क्या दे देगा? कौन सा चाहिए पसंद तो कर लो। दिस इज ऑल्सो नाइस। अब लास्ट तो बोलो। ब्लू एंड पिंक। ये तो 650 कर देगा। दीजिए दे दो। बहुत बोल रहे हो। कितने में तो चाहिए? मैं दे रहा हूँ। कितना? पूरा कम आके ते किती ॲक्युरेट येतोय बघ त्याचा शर्ट फेकल्यावर. हाँ ये कितने दिन लगा आपको सीखने के लिए? अरे कितना परफेक्ट लैंड हो रहा है वो. बराबर हो जाएगा इससे कम। हाँ तो बड़ा ले लो ऐसे सनी दादांची शॉपिंग चालू आहे. कितने को है भैया ये? 200. और एक क्या है सेम? अरे तो ट्विनिंग करते ना भैया, देखो ना होगा. सेम सेम कार्टून में कौन से है भैया? बाइको लगे तो का ट्विनिंग? ये मुझे हो जाएगा ना भैया? कलर दुसरा होता. नाही एकच. कलर आवडला तुला? नाही तर चेंज कर. गोव्याला जाण्याच्या आधी आणि दोनच गोष्टी आवडतात बाहेर आल्यावर. आणि ऍक्च्युली तुझं नाव काय ठेवलंय? तुम्ही नाव काय ठेवलंय तुझं? तू सांग, तुला काय आवडतं सर्वात जास्त? इटिंग मध्ये काय आवडतं? व्हेजिटेबल मध्ये कोणतं व्हेजिटेबल आवडतं? तुझं नाव काय ठेवलंय? मला ना पटेटो आणि मी तुला ना ब्रोकली बोलू. तुला ब्रोकली बोलणार आहे ती आणि तू ब्रोकली. मला ब्रोकली आणि मग तुला असं नाहीसं नाही बोलणार, तो पटेटोच बोलतो. पटेटो. आमच्या तोंडाला एक पटेटो आणि ब्रोकली टाकसानी. हे कोणता व्हेजिटेबल आहे? मँगो मँगो आहे. आणि बाबा? कॅरेट. आणि आई? चांगला बोल. ऑरेंज. उद्या ब्लॉग मध्ये असं टाक सगळ्यांचे फोटो आणि पोटॅटो, ब्रोकली, ऑरेंज.
प्लॅन होता तो एकदम सडन प्लॅन झालेला. सकाळचा जो तुम्ही पाहिलंच की आम्ही किती मस्त पोट भरून जेवलो आणि मग त्यानंतर थोडा वेळ आराम केलं आणि मग आम्ही पोचलो कोलाबा कॉझवेला आणि तिथे आम्ही थोडीशी शॉपिंग केली आहे. आम्ही पोचलेलो 9:15 वाजता, बट स्टील द मार्केट वॉज ओपन बऱ्यापैकी. सनीने खूप छान छान टी शर्ट्स घेतलेले आहेत जे त्याला फक्त 200 रुपीजला मिळाले आणि यांची जी क्वालिटी आहे ती खरंच खूप अप्रतिम आहे. सो हे असे डिझाईन्स आहेत. एक जे आम्ही घेतले ते दोघांनी ट्विनिंग घेतलंय, सेम टू सेम. लवकरच तुम्हाला आम्ही ह्यात दिसू. त्यानंतर हे सुद्धा आणि हे सुद्धा, ह्यांची क्वालिटी सुद्धा खूप अप्रतिम आहे. हे सुद्धा त्यांनी 200 ईच ला घेतलं आहे. एक्झॅक्ट लोकेशन मी नाही सांगू शकत, पण बाटा आहे ना, तर बाटाच्या अलीकडे हा जो एकदम कॉर्नरलाच बसतो. आणि मी घेतला आहे हा ड्रेस ज्याची कॉस्ट त्यांनी 750 सांगितलेली. सो मी बार्गेन करून 550 रुपीजला घेतले. कदाचित अजून पण झालं असतं, बट स्टील इट्स ओके. आणि हा सुद्धा त्याच कॉस्टला आहे. सो आता तिथे मला कळत नव्हतं, पण सनी मला म्हटला की तुझ्याकडे ऑलरेडी असं आहे. कदाचित अशा मटेरियलमध्ये माझ्याकडे आहे, बट मला आवडलं त्याचं जे पॅटर्न आहे. होप आता हा मला माझ्या बॉडीवर एक्झॅक्टली फिट होईल. झालं तर तुम्हाला दिसेलच. आणि नायसाने काय घेतलं, क्यूटची पर्स घेतली आहे ज्याची कॉस्ट त्यांनी 250 की 275 सांगितलेली. सो 200ला मी घेतली आणि मी थोडीशी कॉस्टली पडली. अजून बार्गेन केलं असतं तर कदाचित अजून खाली आलं असतं. मी म्हणले ठीक आहे, कारण खूप वेळ सुद्धा झालेला. आपल्याकडे ऑलरेडी आहे ना वॉच आहे ना. सो अशी आम्ही छोटीशी शॉपिंग केली. त्याच्यानंतर आम्ही यम्मी फूड खाल्लं. सकाळी ऑलरेडी खूप असं हेवी खाल्ल्यामुळे आम्ही चूज केलं बादशाह. खूप लोकांना ऑफकोर्स माहिती असेल क्रॉफर मार्केटमध्ये बादशाह हा खूप प्रसिद्ध हॉटेल आहे. एकदम स्टार्टिंगलाच आहे आणि तिथे आम्ही मस्त काय म्हणतात पिझ्झा मग डोसा असं सगळं खाल्लं. अँड देन वी आर बॅक. सो स्वीटीताई आणि वंशनी सुद्धा तेवढंच एन्जॉय केलं. आणि आता जसं की तुम्हाला माहिती आहे, मला मुंबई आमच्यासाठी खूप जवळ झालेलं आहे जस्ट बिकॉज ऑफ अतल सेतू. म्हणून एवढं लेट निघून सुद्धा आम्ही विदिन हाफ अन आवर 25 मिनिट्समध्ये आम्ही घरी पोहोचलो. सो चला, आय होप तुम्हाला आजचा हा व्लॉग आवडला असेल. ज्या ज्या गोष्टी मी ऑनलाईन घेतलेल्या आहेत त्याच्या सगळ्याचे डिटेल्स खाली मेन्शन आहेत. ज्या गोष्टी ऑनलाईन नाही घेतल्यात तर समजून घ्या की ते लोकल स्टोअरमधून घेतले. आता खूप लोक मला विचारतील की हा पिंकवाला मी कुठून घेतलाय. सो हा मी झुडिओमधनं घेतलेला आहे. झुडिओमध्ये आत्ता मध्येच विंटरवाला सेल लागलेला, त्यावेळेस आता पण करंटली सेल चालू आहे. सो तुम्ही नक्कीच व्हिजिट करू शकतात. सो चला भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय बाय. चला.